ओम श्री देवै नमः। मार्कंडेय पुराणातील श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे। यात एकूण 13 अध्याय असून श्लोक संख्या 700 आहे। या 13 अध्यायांत श्री महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या अवतार कथा आलेल्या आहेत। ज्या ज्यावेळी जगात दुष्ट दैत्यांची वाढ झाली, संत सज्जनांचा छळ होऊ लागला, अधर्माची वाढ होऊन धर्माला ग्लानी आली, त्यावेळी आदिशक्तीने अनेक नावांनी अवतार घेऊन दैत्यांचा संहार केला व सज्जनांचे रक्षण केले। याच्या कथा या ग्रंथात आल्या आहेत। हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे, परंतु ज्यांना ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत नाही, शुद्ध स्वरूपात ग्रंथ वाचता येत नाही, अर्थ तर मुळीच समजत नाही, अशा सर्व स्त्री पुरुष देवी भक्तांसाठी देवी महात्म्य हा ग्रंथ कथा स्वरूपात आपण श्रवण करूया। अध्याय पहिला। मेधा ऋषी सुरथ राजाला व समाधीला देवी महात्म्य सांगतात। मधु कैटभाचा वध। भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत असताना मधु आणि कैटभ या दैत्यांना मारण्यासाठी स्वतः ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले, त्या महाकाली देवीला माझा नमस्कार असो। त्या महाकालीने आपल्या हातात 10 हातांत खड्ग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परीघ, शूल, भुशुंडी, मस्तक व शंख धारण केले आहेत। 3 नेत्र असलेल्या त्या देवीने शरीरावर दिव्य अलंकार धारण केले आहेत। 10 मुखे व 10 पाय असलेल्या त्या देवीच्या शरीराची कांती नीलमण्याप्रमाणे आहे। त्या चंडिका देवीला माझा नमस्कार असो। श्री देवी महात्म्य कथा। कथा आहे फार प्राचीन काळातील, अगदी द्वापार युगातील। एकदा नैमिषारण्यात अनेक वर्षे चालणाऱ्या यज्ञासाठी शौनकादिक अनेक ऋषी एकत्र जमले होते। ते सर्वजण वेदविद्या जाणणारे होते। आयुर्वेद, धनुर्वेद, ज्योतिर्वेद, गांधर्व वेद या 4ही उपवेदांचे चांगले जाणकार होते। त्याचप्रमाणे 6 शास्त्रे आणि उपशास्त्रे यांतही ते सर्वजण मोठे प्रवीण होते। ते सर्व ऋषी पुराणिक सुतांना म्हणाले, तुम्ही व्यासांचे शिष्य आहात। व्यासांनी 18 पुराणे आणि 23 उपपुराणे तुम्हाला शिकवली आहेत। व्यासांच्या कृपेने तुम्ही या सर्व पुराणांत मोठे निपुण आहात। आम्ही यापूर्वी तुमच्या मुखाने अनेक ग्रंथ ऐकले आहेत। आता आम्हाला देवी महात्म्य सांगण्याची कृपा करावी। ओंकार स्वरूप आदिमाया अनंत शक्तींची स्वामिनी आहे। तिने अनंत अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे, आजही करीत आहे। महाकालीने भगवान विष्णूच्या देहापासून अवतार घेतला व विष्णूच्या हस्ते मधुकैटभ दैत्यांचा वध केला। हा देवीचा पहिला अवतार। ती अवतार कथा आम्हाला विस्ताराने सांगा। त्या नैमिषारण्यात शौनकादी ऋषींनी अशी विनंती केली असता सूतांना अतिशय आनंद झाला। त्यांनी श्री देवी महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला। सूत म्हणाले, आता तुम्ही मला जे विचारले तेच पूर्वी सर्व ऋषींनी मार्कंडेय ऋषींना विचारले होते। मार्कंडेयांनी सांगितलेली कथा मार्कंडेय पुराणात आली आहे। व्यासांनी ती कथा जशी सांगितली तशीच ती मी तुम्हाला सांगतो। ती तुम्ही शांतचित्ताने ऐका। हे देवी महात्म्य अत्यंत पवित्र असून त्याला सप्तशती असे म्हणतात। 700 महामंत्र असलेले हे महास्तोत्र वेदव्यासांनी सांगितले आहे। या 700 श्लोकांचे महात्म्य ब्रह्मदिकांनाही कळत नाही। या देवी महात्म्याचे मोठ्या श्रद्धेने जो पठण करील त्याला 4ही पुरुषार्थांची म्हणजेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची प्राप्ती होईल। सर्व कामना इच्छा पूर्ण होतील। जो कोणी निष्काम भावनेने या महात्म्याचे पठण श्रवण करील त्याला भवानी देवी मोक्ष देईल। विशेषतः कृष्ण चतुर्दशी, कृष्ण अष्टमी किंवा नवरात्रात या देवी महात्म्य ग्रंथ पठणाचे फळ फार मोठे आहे। या देवी महात्म्याचे नित्य पठण केले असता स्वतः देवी ते श्रवण करते असे वेद एकमुखाने सांगतात, असे पुराणात सांगितले आहे। सूत म्हणाले, ऋषी हो, मी आता देवीच्या अवताराचे कारण सांगतो, ते एकाग्र चित्ताने श्रवण करा। ब्रह्मा, विष्णू व महेश हे देवीचेच पुत्र। त्यांच्यावर संकट आले असता देवी अवतार घेत असे। दुष्टांचा नाश करून अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करीत असे व आपल्या भक्तांचे रक्षण करीत असे। याविषयी मी आता प्राचीन इतिहास सांगतो। ब्रह्माकल्पातील 14 मन्वंतरातील सूर्यपुत्र सावर्णी मनू हा 8वा मनू। देवीच्या कृपेने हा सावर्णी मनू राजा झाला। त्याला ध्रुवासारखे अढळ राज्य मिळाले होते। पूर्वी स्वारोचिष मन्वंतरामध्ये सुरथ नावाचा राजा होऊन गेला। तो उदार, प्रजापालन दक्ष, सत्यवादी, कर्मनिष्ठ, ब्राह्मणांची पूजा करणारा, गुरुभक्त, दानशील होता। तो कुणाशीही शत्रुत्व करीत नसे। तो धनुर्वेदात पारंगत होता। तो आपल्या प्रजेचे अगदी पुत्रवत पालन करीत असे। असे असतानाही क्षत्रिय, राक्षस, यवन यांनी आपली प्रचंड सेना उभारून राजाशी शत्रुत्व सुरू केले। त्यांनी युद्धनीतीची पर्वा न करता अन्यायाने सुरथाचे राज्य घेण्याची तयारी केली।
सुरथ राजाही आपले सैन्य घेऊन युद्धाला सामोरे गेला. त्याचे शत्रूशी प्रचंड युद्ध झाले. शत्रूचे सैन्य थोडे होते व सुरथाचे सैन्य मोठे होते, पण युद्धात शत्रूचाच जय झाला. पराभूत झालेला राजा आपल्या नगरात परत आला व राज्य करू लागला. परंतु तेथेही शत्रू पक्षाचे लोक आले. राजाचे जे मंत्री प्रधान होते ते शत्रू पक्षाला मिळाले. शत्रूने राजाचे सर्व काही हिरावून घेतले. राजाला अतिशय दुःख झाले. आता काय करावे, कोठे जावे, बाहेर लोकांना तोंड कसे दाखवावयाचे, येथेच खंदकात लपून बसावे की पुन्हा युद्ध करावे. दुष्टबुद्धीच्या मंत्र्यांनी आपल्याला पकडून शत्रूंच्या हवाली केले तर आपले काय होईल, असा विचार करून अतिशय खिन्न झालेला तो सुरथ राजा एकटाच घोड्यावर बसून कोणालाही काही कळू न देता नगरातून बाहेर पडला व एका घनदाट अरण्यात शिरला. त्या अरण्यात तपस्वी मेधा ऋषींचा आश्रम आहे हे जाणून तो राजा त्या आश्रमाकडे गेला. तो आश्रम पाहून राजाला अतिशय आनंद झाला. नदीच्या काठावर असलेला तो आश्रम अतिशय रमणीय होता. त्या आश्रमात अनेक हिंस्त्र प्राणी आपापसांतील जन्मजात वैर विसरून मोठ्या आनंदाने एकत्र राहत होते. हंस, कारंड, मोर, कोकिळ इत्यादी पक्षी गोड आवाजात गात होते. अनेक प्रकारच्या पवित्र वृक्षवेलींनी तो आश्रम अधिकच रमणीय वाटत होता. आश्रमातील ऋषीमुनी शिष्य वेदमंत्र म्हणत होते. सर्वजण मेधा ऋषींची सेवा करीत होते. तो आश्रम स्वर्गापेक्षाही सुंदर होता. असा तो आश्रम पाहून सुरथ राजाला अतिशय आनंद झाला. राजाने मेधा ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याचे यथोचित स्वागत करून त्याची सर्व विचारपूस केली. तेव्हा राजा म्हणाला, मी सुरथ नावाचा राजा आहे. शत्रूंनी माझा पराभव केला, त्यामुळे राज्य, गृह, पत्नी या सर्वांचा त्याग करून मी आपणास शरण आलो आहे. आपल्या आज्ञेनुसार मी वागेन. मेधा ऋषी म्हणाले, राजा तू कसलीही चिंता करू नकोस. येथे तुझे शत्रू येणार नाहीत. येथे हिंसा मात्र करायची नाही. मेधा ऋषींनी असे सांगितले असता सुरथ राजा निर्भय होऊन त्या आश्रमात राहू लागला. एकदा तो राजा आश्रमातील वृक्षाच्या सावलीत बसला असता त्याला आपल्या घरादाराची आठवण झाली आणि तो अतिशय चिंतातूर होऊन विचार करू लागला. शत्रूंनी माझे राज्यहरण केले, त्यामुळे माझे सगळे प्रजाजन अगदी त्रासून गेले असतील. माझे प्रधान आदी सेवक शत्रूंच्या अधीन झालेले आहेत. त्या शत्रूंनी दूत, मद्य, वेश्या इत्यादी व्यसनांत माझी सगळी संपत्ती खर्चून टाकली असेल. ते शत्रू व माझे मंत्री हे पापी असल्यामुळे सत्याने वागत नसतील. अशा प्रकारे तो राजा चिंता करीत बसला होता. त्यावेळी एक दुःखी कष्टी झालेला वैश्य तेथे आला. त्याचे नाव समाधी. राजाने त्याची सगळी विचारपूस केली व तू असा दुःखी कष्टी का झाला आहेस असे विचारले. त्यावर तो वैश्य म्हणाला, मी वैश्य जातीचा असून माझे नाव समाधी असे आहे. मी खूप श्रीमंत, धर्मशील, सत्यवादी, सरळ स्वभावाचा असतानाही धनलोभी व दुष्ट असलेल्या माझ्या बायका मुलांनी व नातलगांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनात आलो आहे. मी येथे आल्यामुळे माझ्या कुटुंबाची काहीच खुशाली मला समजली नाही. माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही. माझ्या वियोगाने ते अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त, शोकाकुल झाले असतील. या काळजीने माझ्या मनाला थोडीही शांती मिळत नाही. माझ्या कुटुंबाला मी कधी बरे पाहीन. राजा म्हणाला, अरे ज्या दुराचारी बायका मुलांनी तुझा त्याग केला त्यांना पाहून तुला कसले सुख प्राप्त होणार आहे. समाधी वैश्य म्हणाला, तू म्हणतोस ते खरे आहे, परंतु माझे मन माया मोह सोडित नाही. ज्यांनी मला घालवून दिले, माझी सगळी संपत्ती हडप केली, त्यांच्या स्नेहात माझे मन अडकते आहे. या मोहाचे स्नेहाचे कारण काय हे मला समजत नाही. मग सुरथ राजा व समाधी वैश्य मेधा ऋषींकडे गेले. त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. राजा हात जोडून मेधा ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, माझ्या मनात एक शंका आहे, त्याचे उत्तर आपण द्यावे अशी माझी प्रार्थना आहे. मुनिवर्य, माझे मन अतिशय चंचल आहे. ते क्षणाक्षणाला मला मोहात पाडते. राज्यादी सर्व गोष्टी क्षणिक नाशवंत आहेत हे माहीत असूनही त्यांच्याबद्दलचा मोह सुटत नाही, स्नेह कमी होत नाही. याचे कारण काय? हा मोह निर्माण कसा होतो? माझ्यासारखीच या वैश्याची अवस्था आहे. याच्या बायका मुलांनी याचे सगळे धन हरण केले व याला घराबाहेर काढले, पण याला त्यांचा मोह सुटत नाही. हा वैश्य आपल्या बायका मुलांविषयी शोक करीत आहे व माझीही अवस्था अगदी तशीच आहे. आम्ही दोघेही ज्ञानी आहोत, पण मोहपाश सुटत नाहीत. या मोहाचे कारण काय? सुरथ राजाने असे विचारले असता मेधा ऋषी म्हणाले, याचे उत्तर पूर्वी मार्कंडेयांनी शिष्यांना सांगितले होते. सूतांनी शौनकादी ऋषींना सांगितले होते. तेच उत्तर आता मी देतो. हे राजा, या सर्वांचे कारण ही ती भुवनेश्वरीच आहे. सर्व प्राणी मात्रांत ती वास्तव्य करते. सर्व प्राणी मायेने व्याप्त आहेत. पशु पक्षी नर या सर्वांना विषय ज्ञान असते. प्रत्येकाचे विषय मात्र वेगवेगळे असतात. जे दिवांध प्राणी असतात त्यांना दिवसा काहीही दिसत नाही. घुबड, वटवाघूळ इत्यादी प्राणी दिवांध आहेत.
कावळा इत्यादी त्या प्राण्यांना रात्री काही दिसत नाही. गर्भापासून जन्मास आलेल्या प्राण्यांना दिवस रात्र सारखीच असते. गाय, घोडा, बैल, कुत्रा यांना दिवस रात्र सारखीच असते. आहार, निद्रा, भय व मैथून सर्वांना सारखीच असते. जे ज्ञान मनुष्याला असते ते पशुपक्ष्यांनाही असते. पक्षी अन्नकण आणून आपल्या पिलांच्या तोंडात घालतात. प्रेम, ममता, मोह या गोष्टी सर्वांच्या ठिकाणी असतातच. आता मोह कशापासून निर्माण होतो असे जे तू विचारले आहेस याचे उत्तर मी देतो. महामायेपासून मोह निर्माण झाला. ज्ञानीजनांची अंतःकरणेही ही महामाया मोहित करते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे ज्ञानी असूनही माया मोहित होतात व जगात भ्रमण करीत असतात. ही आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी असून हिच्या केवळ इच्छेनेच बद्ध लोक मुक्त होतात. ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिचे पुत्र असून तिने त्या तिघांना विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय ही 3 कार्ये नेमून दिली आहेत. सुरथ राजा मेधा ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, त्या महामायेची उत्पत्ती कशी झाली, कुणापासून झाली हे सर्व ऐकण्याची मला इच्छा आहे. हे सर्व सविस्तर सांगण्याची कृपा करावी. सुरथ राजाने असे विचारले असता मेधा ऋषी म्हणाले, राजा, खरे पाहता ती महामाया देवी नित्यस्वरूप आहे. तिला जन्ममरण काहीच नाही. तिने संपूर्ण विश्वाला व्यापले असून तिच्या इच्छेनेच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय होतो. ती अनेक रूपांनी प्रकट होत असते. ती नित्य आहे. तिला जन्म नाही, पण वेळोवेळी ती देवकार्यासाठी उत्पन्न होते. म्हणून लोक देवी उत्पन्न झाली असे म्हणतात. ती केवळ इच्छेनेच सर्वांचा संहार करते. तिच्या गुणांचे जे श्रवण पठण करतात त्यांचा उद्धार होतो. ती श्रीहरेची योगनिद्रा आहे. पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले. देवाधिदेव नारायण शेषशय्येवर निद्रिस्त झाले होते. तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून मधु कैटभ नावाचे 2 दैत्य निर्माण झाले. ते दैत्य महाभयंकर होते. त्यांचे सामर्थ्य अफाट होते. ब्रह्मदेवाला पाहताच ते त्यांना ठार मारण्यासाठी धावून गेले. ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता. श्रीहरीच्या नाभिकमलावर त्यांचे वास्तव्य. मधुकैटभ दैत्यांना पाहताच तो भयभीत झाला. आपले रक्षण करावे म्हणून त्याने श्रीहरी विष्णूंचा धावा केला. पण विष्णू योगनिद्रित होते. काही केल्या ते जागे होईनात. आता काय करावे, कुणाला शरण जावे, आता आपले रक्षण कोण करणार अशा विचाराने काळजीत पडलेले ब्रह्मदेव विचार करू लागले. ज्या योगनिद्रेने विष्णूला निद्रिस्त केले आहे ती योगनिद्राच विष्णूची स्वामिनी आहे. म्हणून त्या योगनिद्रेचे आदिशक्तीचे स्तवन करावे, म्हणजे विष्णू निद्रामुक्त होऊन या दैत्यांशी युद्ध करील असा विचार करून ब्रह्मदेवाने योगनिद्रेचे स्तवन केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी जगदंबे, तुला माझा नमस्कार असो. तू स्वाहा स्वधा वषटकार आहेस. सर्व स्वर तूच आहेस. तूच जीवनदायिनी सुधा आहेस. हे देवी, तू ओंकार स्वरूप आहेस. तूच ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांना धारण करतेस. म्हणून तुला त्रिधा असे म्हणतात. हे देवी, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तूच आहेस. तूच या विश्वाला धारण केले आहेस. हे देवी, तूच या विश्वाला निर्माण करतेस, त्याचे पालन करतेस व शेवटी तूच या विश्वाचा संहार करतेस. ही 3 रूपे तुझीच आहेत. हे देवी, कीर्ती, मती, धृती, कांती, श्रद्धा, रती या रूपांनी तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस. हे माते, तूच काळरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. तूच शोभा, लज्जा, बुद्धी, तुष्टी, पुष्टी, शांती आहेस. माते, तू खडकधारिणी, शूलधारिणी, घोर रूपा आहेस. तू गदा, चक्र, शंख व धनुष्य धारण केले आहेस. बाण, भुशुंडी व परीख ही तुझी अस्त्रे आहेत. तू सौम्य, सौम्यतर, सर्वाधिक सुंदर आहेस. तू परात्पर परमेश्वरी आहेस. सगळे स्थावर जंगम विश्व तूच आहेस. पंचमहाभूते, शक्ती, काळ तुझ्याच सत्तेने चालतात. सत असत ज्या काही वस्तू आहेत त्यांची शक्ती तूच आहेस. माते, या विश्वाला निर्माण करणारा जो नारायण त्यालाही तू निद्राधीन केले आहेस. अशा तुझे स्तवन करण्यास कोण बरे समर्थ आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश यांना तू शरीरधारी केलेस. ते सुद्धा तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत, कारण तुझे महात्म्य वर्णन करणे खरोखर दुर्घट आहे. असे असतानाही मी तुझे यथाशक्ती स्तवन केले आहे. हे देवी, मधु आणि कैटभ हे जे 2 भयंकर दैत्य आहेत त्यांना तू मोहित कर व या 2 दैत्यांच्या वधासाठी श्रीहरीला जागे कर व त्याच्या ठिकाणी या दैत्यांचा वध करण्याची बुद्धी निर्माण कर. मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, हे राजा, मधु आणि कैटभ या 2 दैत्यांच्या वधासाठी भगवान विष्णूला जागे करावे यासाठी ब्रह्मदेवाने तमोगुणी देवीची 14 श्लोकी रात्री सुक्ताने स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेली देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली. तिने ब्रह्मदेवाला दर्शन दिले. भगवान विष्णू जागे होताच ते मधु कैटभ दैत्य ब्रह्मदेवाला ठार मारण्यास धावून गेले.
घाबरलेल्या ब्रह्मदेवाने देवीकडे पाहून तिचे ध्यान केले. त्या देवीला 10 हात, 10 पाय व 10 मुखे होती. तिचे डोळे काजळासारखे काळे होते. त्या महाकालीने कपाळावर कुंकुम तिलक लावलेला होता. तिचे स्वरूप अतिभयंकर होते. तिच्या 10 हातांत खड्ग, बाण, गदा, शूळ, चक्र, शंख, भुशुंडी, परीघ, धनुष्य ही शस्त्रे होती. 10व्या हातात रक्त गळत असलेले मुंडके होते. अशा देवीची जो पूजा करतो त्याला ती अवघे त्रैलोक्य देते. ते मधुकैटभ दैत्य ब्रह्मदेवावर धावून गेले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्याशी युद्ध करू लागले. ते परस्परांवर अनेक शस्त्र प्रहार करीत होते. बाहू प्रहार, मुष्टी प्रहार, लत्ता प्रहार करीत होते. अशा प्रकारे मधुकैटभ आणि विष्णू यांचे 5000 वर्षे घनघोर युद्ध चालू होते. मदोन्मत्त असे ते दैत्य काही केल्या हार जात नव्हते. मग महामायेने त्या दैत्यांना मोहित केले. महामायेने मोहित केलेले ते दैत्य विष्णूला म्हणाले, हे देविष्णू, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत. तुला हवा असलेला तो वर माग. भगवान विष्णू म्हणाले, हे दैत्यांनो, तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर माझ्या हातून तुमचा वध व्हावा. मला आणखी दुसरा वर नको. दैत्य म्हणाले, तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केलास तरच आम्ही मारले जाऊ. विष्णू म्हणाले, दैत्यांनो, मी विशाल व निर्जल प्रदेशावर तुमचा वध करतो. असे सांगून विष्णूंनी आपल्या मांड्या विशाल करून जलावर निर्जल प्रदेश निर्माण केला. मग त्या दोघा दैत्यांना आपल्या मांडीवर घेऊन विष्णूने आपल्या चक्राने त्यांची मस्तके तोडली व त्यांना ठार मारले. मधु दैत्याला ठार मारले म्हणून विष्णूला मधुसूदन व कैटभाला ठार मारले म्हणून कैटभारी असे म्हणतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या स्तवनाने महाकाली प्रकट झाली. हा देवीचा पहिला अवतार. हे महाकालीचे आख्यान जे भक्तिभावाने पठण श्रवण करतात त्यांची सर्व संकटे नाहीशी होतात. सर्व बाधांचे निरसन होते, यात तिळमात्र शंका नाही. श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी भगवती महात्म्यातील श्री महाकाली चरित्र वर्णन व मधुकैटभ वध नावाचा पहिला अध्याय समाप्त. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवतु.